हॅलो, हाय. तर आज आम्ही आलो आहोत Instaला. तर बघूया याच्यामध्ये काही नवीन विंटर हॉल चालू झालाय का? विंटरचे काही क्लोथ्स आलेले आहेत का? तर त्यासाठी आज आम्ही चेकआउट करण्यासाठी आलेलो आहे तुमच्यासाठी. तर चला मग सुरुवात करूया. युस्टा हे नवीनच आपल्या जळगावमध्ये ओपन झालेलं आहे आणि तिथे मस्त अशी संध्याकाळच्या वेळेला लाइटिंग केलेली होती. गेल्या गेल्या आपलं नेहमीचं रिच्युअल गेल्या गेल्या मॅनिक्विनला सगळ्यांना हॅलो करायचं ते धन्वीचं चाललं होतं. पहिल्यांदाच गेल्या गेल्या इथं छानशी मला मफलर दिसलेली आहे. ही तुम्ही गर्ल्स आणि बॉयज दोन्हीही वेअर करू शकता. हे असे छान छानसे क्यूट क्यूट जॅकेट्स आलेले आहेत आणि त्यांनी तुम्हाला पूर्ण आउटफिट दाखवला आहे की तुम्ही कसं वेअर करू शकता. तर हे जे जॅकेट आहे हे तुम्ही थंडी किंवा पावसाळ्यातही यूज करू शकता असं हे जॅकेट आहे. जे तुम्हाला गरमीही देतं आणि पाऊस जेव्हा पडतो तेव्हा ते अंगावरती पाणीही राहू देत नाही. अशा प्रकारचं हे जॅकेट आहे. मी एकदा यूज करून बघितलेलं आहे. त्यामुळे याचा रिव्ह्यू सांगते आहे. तर नेक्स्ट आहे हे असे टी-शर्ट ड्रेसेस जे वूलनमध्ये जाडवाले आहेत. जे आपल्याला थंडीच्या दिवसांमध्ये आपण वेअर करू शकतो. याच्या खाली एक ब्लॅक कलरचे स्टॉकिंग्स येतात. ज्याच्यामध्ये फर असते तशी आपण याला ड्रेसअप स्टाईल करू शकतो. असेच काही काही टी-शर्ट ड्रेसेस ह्या ट्राउझर्स अशा इथे बघायला मिळत आहेत. हे छोटे-छोटे ड्रेसेस धन्वीला असं वाटत होतं, की हे लहान मुलींचे आहेत. ती मला म्हणत होती, "आई मला हे घ्यायचंय." म्हटलं, "ते लहान मुलींचे नाही आहेत, ते मोठ्याच मुलींचे आहेत. फक्त ते शॉर्ट ड्रेसेस आहेत." इथे आपल्याला हे स्वेटशर्टसुद्धा बघायला मिळत आहेत. छान-छान लूज टाईपमध्ये. धन्वी ज्या स्वेटरला हात लावते, ते तर खूप सारं सॉफ्ट होतं आणि ज्या मुली एकदमच कॉलेज गोईंग आहेत त्यांच्यासाठी ते खूप छान आहेत. इकडे ह्या ट्राउझर्स आणि मॅचिंग स्वेटशर्ट्स असे सुद्धा इथे पॅटर्न आलेले आहेत. हे जे ब्राऊन कलरचं होतं ना, हे शर्ट हे इतकं सॉफ्ट आणि फरी आहे, की खूपच सुंदर दिसत होतं आणि हे जे आहेत हे स्वेटशर्ट टाईप आहेत. हे पण खूप सॉफ्ट आणि खूप छान होते. इथे हे थंडीचे जॅकेट्ससुद्धा आलेले आहेत, जे तुम्ही तुमच्या ड्रेसेसवरती टाकू शकतात किंवा टी-शर्ट्सवरती टाकून आउटिंग करू शकता. हे असे व्हाईट कलरचे सुद्धा हाफ जॅकेट्स इथे आलेले आहेत, जे तुम्ही तुमच्या लाँग स्लीव्जवाल्या ड्रेसेसवरती किंवा स्लीव्जवाल्या स्वेटशर्टवरती वापरू शकता. हे वुलनवाले टी-शर्ट्स आणि छान छान शॉर्ट जॅकेट्स वगैरे असे दिसतात वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये, कलर्समध्ये. येथे माझी ॲक्टिंग करायचं काम चाललेलं आहे. तिच्याकडे छोटासा कॅमेरा आहे. त्या कॅमेऱ्यामधून तीही माझे व्हिडिओज काढते असं ॲक्टिंग करत होती आणि नंतर तिला कळलं, की मी तिचा व्हिडिओ काढते, तर लगेचच पोजेस द्यायला सुरुवात झाली. इथे वेगवेगळ्या प्रकारचे टी-शर्ट्स, स्वेटशर्ट्स त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या कलर्समध्ये पॅटर्न्स, जीन्स, ट्राउझर्स भरपूर सारं नवीन पॅटर्न आलेलं आहे युस्टामध्ये. तुम्ही नक्कीच तुमच्या जवळच्या युस्टाला जाऊन व्हिजिट करू शकता. छान-छान असे प्रिंट्समध्ये कॉर्डसेटसुद्धा आलेले आहेत आणि हो, हे डेनिमचे ड्रेसेससुद्धा खूप सुंदर होते. तेही खूप वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये आणि 3 ते 4 शेड्समध्ये अवेलेबल आहे. तुम्ही नक्की जाऊन न्यू कलेक्शन चेकआउट करू शकता. इथे छान-छान आपल्याला डेली वेअरमध्ये यूज होणाऱ्या कुर्तीजवरती यूज होणाऱ्या ट्राउझर्ससुद्धा अवेलेबल आहेत आणि ह्या छान-छान नवीन-नवीन पॅटर्नच्या कुर्तीजसुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत. Instaला सध्या ट्रेंडिंग अट्रॅक्शन म्हणजे हे वेल्वेट ड्रेसेस आहे, कॉर्ड सेट आहे. ते खूप छान सॉफ्टवाले ते अवेलेबल झालेले आहेत. जर तुम्हाला वेल्वेटचे प्रकार घालायला आवडत असतील, तर तुम्ही नक्कीच तिथे जाऊन चेकआउट करू शकता. 2 ते 3 कलर्समध्ये वेल्वेट ड्रेसेस तिथे अवेलेबल आहेत. लाँग स्लीव्हजवाला शर्ट आणि लाँग पॅन्ट असे तिथे ड्रेसेस अवेलेबल आहेत.
सध्या हे छान छानसे फुल स्लीव्हजवाले कुर्तीज वगैरे अवेलेबल झालेले आहेत युस्टाला आणि व्हरायटी ऑफ कलर्स आहेत. भरपूर मिक्स अँड मॅच आपण करू शकतो आणि यांचं एक इतकं छान आहे की ज्या कलरचं टॉप आहे त्या कलरचे ट्राउझरही तिथे अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या नुसार तुमची फॅशन मॅनेज करू शकता. 399 मध्ये आणि 299 मध्ये या छानशा कॉटन कुर्तीज तुम्हाला अवेलेबल आहेत, ज्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत आणि त्याचे पॅटर्न आणि प्रिंटसुद्धा खूप छान आहेत. डेली वेअरसाठी खूप छान प्रकार आहे हा कॉटन कुर्तीजचा. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आता आपण पजामा सेक्शनमध्ये आहोत. इथे सगळ्या नाईट पॅन्ट्स किंवा ट्राउझर्स आपण ज्या डेली वेअरसाठी घरामध्ये टी शर्ट बॉटम घालतो तशा टाईपमध्ये इथे सगळं अवेलेबल होतं आणि हे शॉर्ट कुर्तीजचे काही प्रकार आहेत इथे. ह्या इथे पजामाज आहेत 399 मध्ये आणि त्याच्यामध्ये खूप सारे कलर्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत आणि पॅटर्न पण बघायला मिळणार आहेत आणि त्यांची क्वालिटी खूप छान होती. जाड अशी क्वालिटी होती. हे मॅनिक्विनने जे घातलेले आहेत ना स्कर्ट आणि हे फुल ड्रेस, हा आहे वेल्वेटचा पॅटर्न जो सध्या युस्टाला अवेलेबल आहे. तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता. आता आपलं महिलांचं म्हणजे वुमन सेक्शन आपलं पूर्ण संपलेलं आहे. आता आपण एक्सप्लोर करणार आहोत मेन्स सेक्शनकडे. मेन्स सेक्शनचं सेम पॅटर्न आहे. सगळे ड्रेसेस आणि टी शर्ट्स इथे अवेलेबल आहेत सगळ्यात आधी आणि त्यानंतर हे डेली वेअरसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी छान छानचे चेक्सवाले असे शर्ट्स आहेत, टी शर्ट्स आहेत, स्वेट शर्ट्स आहेत. मुलांसाठी सुद्धा सगळ्या पॅटर्नमध्ये थंडीचे कपडे सुरू झालेले आहेत. जॅकेट्स आहेत, शॉर्ट जॅकेट्स आहेत, फरवाले जॅकेट्स आहेत मुलांचेही आणि त्यांचे स्वेटशर्ट सुद्धा अवेलेबल आहेत. हे सेक्शन आहे बॅग्सचं सेक्शन. इथे सगळ्या बॅग्स अवेलेबल आहेत. छान छान स्क्वेअर बॅग्स आणि वेगवेगळ्या शेप्समध्ये. हे काही पाउचेस आहेत जे तुम्ही मेकअप पाऊच किंवा ट्रॅव्हल पाऊच म्हणून यूज करू शकता तुमच्या नीडनुसार. आणि थोडेसे महाग वाटले मला. इतकीही काही क्वालिटी चांगली नाही 400च्या मानाने. जस्ट सिंगल पीस होता, बट ओके. हे सॉफ्टवाले पाऊच आहेत छान. ट्रायल रूममध्ये जाऊन गोष्टी ट्राय करायला तिला खूप सारे आवडतात आणि तिने हे टी शर्ट आवडीचं पिंक कलरचं होतं म्हणून तिने काढलं होतं आणि हे टी शर्ट आम्ही तिच्यासाठी घेतलेलं आहे.
लहान मुलींचे जॅकेट्स आणि स्वेटर्स इतके क्यूट आणि इतके सुंदर सुंदर होते. म्हणजे मला असं पुन्हा वाटत होतं, की धन्वीने पुन्हा छोटं होऊन जावं, की तिच्यासाठी हे छान छान क्यूट क्यूट जॅकेट्स घेता येतील मला. ज्या मोठ्या कॉलेज गोईंग मुली आहेत त्यांच्या ह्या ट्राउझर्स म्हणजे 14 टू 16 इयर्स, 13 टू 14 इयर्स, 16 इयर्स अशा ह्या मुलींच्या ट्राउझर आणि टी शर्ट्स होते इकडे. आणि खूप सारे लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत म्हणजे मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांचे विंटर कलेक्शन तिथे अवेलेबल आहे. सॉक्सचे नवीन नवीन पॅटर्न्स आलेले आहेत. कॅप्सचे नवीन नवीन पॅटर्न्स आलेले आहेत. तर तुम्ही नक्कीच जाऊन चेकआउट करू शकता. जर तुम्हाला आमचे व्लॉग्स बघण्यासाठी आवडत असतील, तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, जो तुमचा शॉपिंगवाला फ्रेंड असेल किंवा जी तुमची शॉपिंगवाली फ्रेंड असेल, तिच्यासोबत हा व्लॉग नक्की शेअर करा. तर भेटूया अशाच छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.